माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. अयोध्याकांड भाग 11. प्रथम श्रीरामाला वंदन करून प्रारंभ करते अभिवाचनातून. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, तू जर वनवासात येणार असलास तर तुझ्या मातेला पत्नीला भेटून त्यांना विचारून यावे. मग बाची सर्व आयुधे आणावी. लक्ष्मण त्याप्रमाणे सुमित्रेला वंदन करून म्हणाला, मी रामाबरोबर जात आहे, तुझी अनुज्ञा असावी. सुमित्रेने त्याला रामाची सेवा करण्यासाठी वनात जाण्याची आनंदाने अनुज्ञा दिली. त्याने नंतर उर्मिलेची भेट घेतली. उर्मिलेने स्वतःबद्दलचे सर्व विचार बाजूस ठेवून लक्ष्मणाला अनुज्ञा दिली. नंतर रामाला सीतेला त्याने वंदन केले. लक्ष्मणाच्या मदतीने रामाने आपले स्वतःचे सर्व द्रव्य, धन, वस्त्र आदी विप्रांना दान दिलं. आदी वशिष्ठांची पूजा केली, त्यांना दान अर्पण केलं. सुयज्ञ नावाचा तो गुरुपुत्र होता, त्याला बोलावून त्यालाही धनादी दान दिले. भांडारात जे काही धन होते, वस्त्र होती, बहुमूल्य रत्न होती, ती राम लक्ष्मणाने लोकांना वाटून दिली. गायी दिल्या. सर्व वस्तू दान दिल्यावर राम, लक्ष्मण, सीता यांनी दशरथाला कैकेयीला भेटण्यासाठी गमन केले. प्रजाजनांना राम व आगमनाची वार्ता यौवना कळली होती. रामाचे दर्शन व्हावे यासाठी ते मार्गाला थांबले होते. त्या तिघांना अलंकाररहित अनवाणी चालताना पाहून प्रजाजन फार व्याकुळ झाली, पण त्यांचा राजज्ञेमुळे निरुपाय झाला होता. दशरथाच्या दर्शनाला जेव्हा ते त्रिवर्ग आले तेव्हा राजा शोकाकुल झाला. तो आर्त स्वरात म्हणाला, रामा तू वनात नको ना जाऊ, रामा तू वनात नको ना जाऊ. रामा तू गेलास तर मी जगणार नाही. पण रामाने पित्याला नाना प्रकारे समजूत घालून वचनभंगाचे पाप शिरावर घेऊ नये असे विनवले. वनात जाणे आता अपरिहार्य कसे ते त्याने परोपकारीने सांगितले. तेव्हा राजा म्हणाला, मग तू सैन्य व इतर संभारणे. त्यावर कैकेयी म्हणाली, रामाला यती धर्माने वनात गेले पाहिजे. तुम्ही त्याला सैन्य दिलेत तर माझा भरत काय शून्य अयोध्येवर राज्य करील काय ग? आधी जे ते ठरले. कैकेयीने तीव्र विरोध केला, पण रामानेच तिचे म्हणणे बरोबर, वनात सैन्याचा भारच होईल, सर्व सैन्य अडचणीचे होईल असे सांगितले. रामाने वल्कले धारण केली, सीतेने लक्ष्मणाने वल्कले धारण केली असा कैकेयीने हट्ट धरला. पण ते किती चुकीचे होते. वनवासात रामाने जावे, यती धर्माप्रमाणे वल्कले धारण करावे ठीक, पण लक्ष्मण सीता स्वइच्छेने त्यांच्याबरोबर जात असता त्यांना झाडाच्या सालीचे वस्त्रे नेसा असे सांगणे अगदी चुकीचे. पण त्यावेळी दशरथाने कैकेयीला नाना प्रकारे दूषणे दिली. वशिष्ठाने फारच निंदा केली. राजाने सद्गुरू वशिष्ठ यांनी सीतेला 14 वर्ष पुरतील असे वस्त्र अलंकार दिले. लक्ष्मणाने मात्र स्वेच्छेने वनवासी जाताना अनुरूप असा यतिवेश धारण केला. वशिष्ठांचे आशीर्वाद घेऊन सीतेसह राम लक्ष्मण आता वनात जाण्यास निघाले. दशरथाने सुमंतास रथ सज्जन करायला सांगितले. त्यावेळी राम, लक्ष्मण, सीता यांचे तेज अलौकिक दिसत होते. सारे काही मनासारखे होत आहे असे पाहून कैकेयी मनात सुखावली. पण साऱ्या राज्यभर तिची जी विलक्षण निंदा होऊ लागली, त्यामुळे तिचा सारा आनंद मावळला. दशरथाच्या 300 स्त्रिया होत्या, 3 पट्ट राण्या होत्या, पण बाकीच्या 300 स्त्रिया होत्या त्यांना रामाविषयी जे वात्सल्य वाटत होते ते यावेळी बांध फुटून नेत्रा वाटे शोकश्रूच्या रूपात व्यक्त झाले. लक्ष्मणा, सीते, रामा, पुन्हा तुम्ही केव्हा दिसाल रे असे म्हणत रडत त्यातील काही भूमीवर कोसळल्या. काही रामाला अडवू लागल्या, त्यांना काही जणी आवरू लागल्या. सगळीकडे दुःखाचा शोकाचा सागर उचंबळला होता. रामाचा रथ हळूहळू चालू लागला. तिघांच्या मुद्रेवर शांतता होती. सुमंत मात्र काकुळतीस आला होता. नाना प्रकारचे, वयाचे, नाना बुद्धीचे लहान थोर सर्व पुरजन रथामागमन चालू लागले, धावू लागले. अयोध्येत कोणालाच राहायचे नव्हते. पण काही अंतरावर गेल्यावर रामाने पुरजनांना विनंती केली, हे पहा माझ्या प्रिय प्रजाजन हो, आम्हाला फार दूर दंड करण्यात जायचे, तेथे येणे तुम्हाला सोसणार नाही. पिताश्री दशरथ येथे आहेत, त्यांच्या आज्ञेत राहावे, त्यांची काळजी घ्यावी.
तुम्ही आमच्या मागोमाग येऊ नये, परत जावे, आपापल्या घरोघरी जावे. आम्ही 14 वर्ष संपले की नक्की परत येऊ. जो कोणी माझे स्मरण करील त्याच्याजवळ मी आहे, असाच तुम्हाला अनुभव येईल. अशा प्रकारे रामाने अयोध्येवासी जनांची समजूत घातली, त्यांना परत पाठवले. अयोध्या नगर आता उदास वाटू लागले. पुढील कथा पुढील भागात काय ते बघू. राम वनात जाताना राजा बेशुद्ध झाला होता. शुद्ध रीताच विचारू लागला, माझा राम कुठे, राम कुठे. तेव्हा स्त्रिया त्याला म्हणाल्या, तुम्ही आपला रथ त्याला दिलात, त्यावर बसून राम वनात गेला आहे. तोच कोणी त्याला सांगितले, नगराच्या द्वारापाशी राम अजून आहे. तो नागरिकांना आश्वासन देत आहे. त्या ऐकताच राजा उठला, मार्गाने धावत सुटला. त्याच्या मागोमाग त्याच्या सर्व स्त्रिया धावू लागल्या. रामाच्या नावाने टावो फोडीत, त्याला हाक मारीत सर्व धावत होत्या. रामाचा रथ दशरथाला दुरून दृष्टीस पडला, पण तो दूर 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 जात असता शेवटी ध्वज मात्र दिसत राहिला. तोही दृष्टीआड झाला. दशरथ मार्गातील रथाच्या चाकाच्या खुणा पाहण्याचा प्रयत्न करू लागला, पण धावणाऱ्या लोकांच्या पायांनी सर्व चाकोऱ्या पुसल्या गेल्या होत्या. आता दशरथ निराश झाला. सर्वत्र निराशा, रडणे, हाका मारणे, मूक होणे, मागे वळून हळूहळू परत येणे याच गोष्टी दिसू लागल्या. वशिष्ठांनी सर्वांचे सांत्वन केले. राम 14 वर्षाच्या अवधीत रावणावर विजय मिळवून देवांना बंधमुक्त करून निश्चित परत येईल. तुम्ही शांतपणे विवेगाने वागा, असे सांगून हळूहळू लोकांना शांत केले. लोक परत फिरू लागले, पण काही प्रेमळ विप्र नावाच्या रथापर्यंत वेगाने धावत गेले. घोडे अडवून त्यांनाच विनवू लागले, अहो अश्वांनो, तुम्ही रथ वनाकडे चालवूच नका. तुम्ही मागे वळून या रथ. हे सारथे, घोडे मागे वळव. रामाला तूच अयोध्येत परत आण. त्यावेळी राम रथातून खाली उतरला. त्याने ब्राह्मणाच्या चरणाला नमस्कार केला. आपण सारे वनात येऊ नका, मला परत यायला सांगू नका, मला माझे कर्तव्य करायला आशीर्वाद द्या वगैरे सांगून त्यांना परत वळा अशी विनंती करू लागला. पण ते लोक ऐकेनात. तेव्हा रामाने एक युक्ती मनात आणली. तो लक्ष्मणाला म्हणाला, आज आपण रात्रभर या तमसा नदीच्या काठी वस्ती करू. हे ब्राह्मण थकले आहेत, सर्वजण रात्रभर विश्रांती घेऊ. तू सीतेला रथाखाली उतरव. असे म्हणून रामाने रात्री तमसा नदीच्या तीरी वस्ती केली. पहाटे राम लक्ष्मणाला म्हणाला, आपण हे ब्राह्मण उठण्याच्या आधीच प्रयाण करू. ते ऐकणार नाहीत. वनात येण्याचाच त्यांचा पेट त्यांना न कळत गेलो तरच त्याला उपाय करता येईल. सुमंताला खुनेने तसे सांगितले. त्या तिघांनी रथात बसून प्रयाण केले. दूरपर्यंत अयोध्येच्या दिशेने रथ नेला व एकदम वळवून तमसा नदीच्या पात्रात उतरून पात्र ओलांडून रथ परतीरी नेला. सकाळी उठून ब्राह्मण पाहता तो काय, तो रथासह राम, लक्ष्मण, सीता यांचा कोठेच ठाव ठिकाणा दिसेना. पण अयोध्येकडे रथ परत गेल्याच्या चाकाच्या खुणा दिसल्या. ब्राह्मणांना वाटले की राम परत फिरला असावा. ते लगबगीने नगराकडे वळले, पण नगरातील लोक त्यांना हसू लागले. येथे रथ परत आला आहे, राम, सीता, लक्ष्मण परत आले आहेत असे विप्र म्हणू लागले. पण नगरवासी लोकांनी त्याची मग नीट समजूत घातली. असो, शोकनगरी अयोध्या सोडून राम वनवासासाठी निघाला. तो भागीरथी नदीपर्यंत दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळपर्यंत पोहोचला. उंडीच्या वृक्षाखाली रथ थांबविला. अश्व विश्रांतीसाठी मोकळे केले. त्यांना अन्न पाणी दिले. सुमंतासह सर्वजण तेथे गवताची व पाल्याची आसने करून बसले. त्या ठिकाणी निषादाचा राजा गुहक राहत होता. रामाच्या आगमनाचे वृत्त त्याला त्याच्या सेवकांनी सांगितले. तो तत्काळ त्यांना भेटण्यासाठी आला. त्याने फलाहारासाठी अनेक फळे आणली. रामाने फक्त जलपान केले, फळे भक्षण केले नाही. त्या रात्री गोहकाने रामाबरोबर पुष्कळ सुखसंवाद केला. लक्ष्मण जागत होता. सीता दमली होती. रामाने तिच्यासाठी कोमल तृणशय्या तयार केली. ते निद्रिस्त झाले. तेव्हा गोहक व राम एकांतात बोलत बसले. रात्र संपली, पण संवाद संपला नाही. कारण गोहक हा रामाचा प्रिय मित्र होता, भक्त होता, निष्ठावंत सेवक होता. सकाळ झाल्यावर राम म्हणाला, सुमंता, यापुढे आम्हाला रथाची आवश्यकता नाही. तू रथाला अश्व जोडावे, याच रथात बसून परत अयोध्येला जावे.
ब्राह्मणांना चुकवण्यासाठी आम्ही तमसा नदीतून येथे रथाने आलो एवढेच. तू आता परत जावे हेच योग्य. सुमंता रामाला म्हणाला, मी रिकामा रथ अयोध्येत नेला तर दशरथ राजांना तोंड कसे दाखवू? मी नाही परत जाणार. मी तुमच्याबरोबर वनात येतो. नाही म्हणू नका. मी तुमची तिघांची सेवा करेन. अहोरात्र जागता पहारा ठेवीन. अयोध्येत मला परत गेलेला पाहून राजा कौसल्या आधी जो शोक करतील तो मी सहन करू तरी कसा? ते सारे मलाच दोषणे देतील. सुमंता, तूच आमच्या रामाला वनात नेलेस. आमची ताटातूट तूच केली. कशाला परत आला? तू पण जा, त्यांच्या पाशी राहा. ते सारे मला मोठा पापी समजतील. नको रामा, परत जाणे नको. मी संगेच येतो. दशरथ महाराज रागावले तर भरताचा घात सुद्धा करतील. तुमच्या वियोगामुळे ते स्वतः इतका शोक करतील की त्यातच तळमळून ते प्राणत्यागही करतील. पण ब्राह्मणाला असे नाही सुमंता. तू जर रथ घेऊन परत गेलास तर राम आता नक्की वनवासात गेला अशी कैकेयीची खात्री होईल. रथासह तूही आमच्याबरोबर असलास तर कैकेयीच्या मनात असा विचारेल की भरत परत आला तर त्याला अडवून त्याच्याशी युद्ध करता यावे म्हणून राजाने एवढा रथ सज्ज करून रामाला दिला. आता भरत परत येता येता राम एखाद्या वेळी भरताचा वधही करेल. सुमंता, तिच्या मनात अशी शंका येईल. तेव्हा तू रथासह परत जावे हेच योग्य. त्यावर सुमंत काही बोलू शकेना. त्याने रडत रडतच रथ जोडला व अयोध्येच्या दिशेने परत वळविला. राम गोकाला म्हणाला, वडाच्या झाडाचा चिकान आम्हाला दोघांना आमच्या केसांच्या जटा बांधल्या पाहिजेत. नौका तयार कर. आता गंगा नदीच्या पलीकडे जायचे. गोकाने चिक आणून दिला. दोघांनी आपल्या मस्तकाच्या केसांच्या जटा वळल्या. चिकाने त्या घट्ट केल्या. गोकाने राम लक्ष्मणाचे पाय धुतले. तो रामाला म्हणाला, आपल्या चरणाचे रज लागतात शिळारूप झालेली अहल्या परत मानव झाली. माझी नौका जर आपल्या पदरजाने कायापालट होऊन मानवी स्त्री किंवा देवांगा झाली तर माझे जीविकेचे साधनच नाहीसे होईल. म्हणून आपले चरण धुतो. राम लक्ष्मणांना गोकाचा भक्तिभाव पाहून गैवरून आले. ते तिघे नौकेत बसले. सीताई नौकेवर आरूढ झाली. तिघे पलीकडे गेले, गंगे पलीकडे गेले. गोकाला रामाने प्रेमाने निरोप दिला. मग नौका घेऊन गोक परत आला. श्रीरामाने एका कमळाच्या तळ्याजवळ थांबायचे ठरवले. तिघा जणांनी तेथे 3 रात्री मुक्काम केला. कमलकंद भक्षण करून त्यांनी भूक भागवली. गंगेचे शुद्ध जल प्राशन करून तहान भागवली. नंतर ते त्रिवेणी संगमापर्यंत गेले. गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नद्यांच्या देवता स्वतःला रामदर्शनाने धन्य मानू लागल्या. प्रयागानंतर ते त्रिवर्ग भरद्वाज ऋषींच्या आश्रमास गेले. ऋषींना त्यांनी वंदन केले. ऋषींनी त्यांचे स्वागत केले. भरद्वाज रामाचेच भक्त, वाल्मिकी ऋषींचे ते शिष्य. रामाला भेटून त्यांना फार आनंद झाला. आपले यज्ञ सफल झाले, तप सफल झाले, जीवन सफल झाले असे त्यांना वाटले. रामाला त्यांनी प्रयाग तीर्थीच वनवासाचे 14 वर्षेपर्यंत राहावे असा प्रेमाचा आग्रह केला. प्रार्थना केली. त्यांचे वारंवार अष्टसात्विक भाव येऊन ते आनंदाने रडतच होते. राम त्यांच्या भक्तिभावाचा ज्ञाता होता, तरी कर्तव्य पालन महत्त्वाचे होते. तो म्हणाला, ऋषीवर्य, आपण म्हणता ते आपल्या दृष्टीने योग्यच, पण अयोध्येतील लोक इथंपर्यंत सहज येतील, पुरोहित येतील, मंत्री येतील, प्रयाग स्नानाच्या निमित्ताने येथे सहारे येतील आणि मला परत अयोध्येत नेण्याचा फार प्रयत्न करतील. त्यांचाच उपद्रव आम्हाला आणि तुम्हा ऋषींनाही होईल. म्हणून येथे राहणे काही योग्य नाही. आम्ही येथून पुढे गुप्त मार्गाने वनात शिरू. भरद्वाज म्हणाले, होय, तुझे म्हणणे खरे. त्या दृष्टीने पाहता चित्रकूट पर्वत येथून फार लांब नाही. तेथे फुले फळे भरपूर आहेत, शुद्ध पाणी, एकांत, वन्य पशु पक्षी. तुम्हाला लोकांचा उपद्रव होणार नाही. वाटेत सिद्ध वट म्हणून एक स्थान, तेथे जावे. त्या वटाला वंदन करावे. नंतर पुढे प्रयाग करावे. मग भरद्वाजाचा वंदन करून राम, लक्ष्मण, सीता यांनी पुढे प्रयाण केले. सिद्धवट येथे पोहोचले. त्यांनी त्या वटाला वंदन केले. सीतेने वटाच्या तळी बसून नवस केला. आम्ही जर सुखरूप परत आलो तर मी 1,00,000 गायी दान देईन, 1,00,000 ब्राह्मणांना भोजन देईन
वटसावित्रीची पूजा करीन, अलंकार वस्त्र अर्पण करीन, असा नवस करून सीता, राम, लक्ष्मण यासह चित्रकूट पर्वताकडे चालतच निघाली. चित्रकूट पुढे दिसू लागला. तिघांना आनंद वाटला. पर्वतावर चढल्यावर श्रीराम लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, आपल्याला राहण्यासाठी पर्णकुटी बांधायला हवी. तू असे कर, जे वृक्ष हत्तीच्या धडकांनी आधीच पडलेले असतील त्याच्या फांद्या तू काढ. आपली पर्णकुटी झाली की तेथे कोणी ऋषी येतील, त्यांना राहण्यासाठी दुसरी एक मोठी पर्णशाळा बांध. रामाच्या सांगण्याप्रमाणे लक्ष्मणाने पर्णशाळा बांधल्या. रामाची सेवा करीत लक्ष्मण अहर्निश जागृत राहू लागला. सीतेला मातेच्या ठिकाणी मानून तिची सेवा करू लागला. चित्रकूट पर्वतावर गमन नावाचा 9वा अध्याय संपला. अध्याय 10वा. श्रीराम गंगा पार झाले. गोहक सुमंत यांचे मन फार निष्पन्न होते. सुमंत थोड्या वेळाने गोहकास म्हणाला, गोहका, जो राम अयोध्येचा राजा होणार होता तो वनातल्या वृक्षवेलीच्या सहवासात राहणार. आता काही सुचत नाही. राम लक्ष्मणाची रम्य मूर्ती सतत डोळ्यापुढे येते आणि अश्रूंना तर खळ नाही. राम कोटपर्यंत गेला असेल, मी आता दशरथाला कसे तोंड दाखवू? कौशल्या माता काय म्हणते? गोहका, मी खरोखर द्विगुण झालो. गोहक म्हणाला, रामाचा सहवास मला फक्त एकच रात्रभर मिळाला, तरी मला फार विपन्न वाटते. मग ज्या अयोध्यातल्या लोकांना त्याचा नित्य सहवास मिळत होता त्याच्या मनाची काय स्थिती झाली असेल? गोहकाने नंतर आपले मन आवरले. राम कोठे स्थानिक झाले ते पाहण्यासाठी त्यांनी आपला एक दूत पाठवला. त्याचे वृत्त आणले की प्रयाग करून भरद्वाजाच्या आश्रमात राहून राम, लक्ष्मण, सीता यांनी चित्रकूट येथे निवास केला. गोहकाने सुमंताला आपल्या वस्तीत राहिविले होते. वरील वृत्त कळल्यावर आता आपण अयोध्येत परत जावे असे सुमंताने ठरवले. गोहकाची संमती घेऊन त्याने घोडे रथाला जोडले. राम अजून रथात बसला आहे असाच भास त्याला होत होता. सुमंताने रथ परत अयोध्येकडे वळवला. गोहकाने त्याच्या अनुयायाने त्याला निरोप दिला. अयोध्येत सुमंत रामाविना रामाचा रिकामा रथ घेऊन आला तेव्हा नगरात शोकाचा अधिकच पूर आला. सारे जण सुमंताला नाना प्रकारे दूषणे देऊ लागले. रामाची आज्ञा सर्व पाळावी लागली आणि त्याचा परिणाम म्हणून या भावनिष्ठ जनांकडून नाना दुरुत्तरे ऐकावी लागली. या कठीण वेळी मन अतिशय स्वस्थनी ठेवायला लागत होते. कोणतीही प्रतिक्रिया तो दाखवू शकत नव्हता. रथाचे घोडे जणू काही जाणत होते. त्यांची चाल मंद होत होती. राजसदनापर्यंत रथ नेऊन सुमंत खाली उतरला. त्याने तेथे प्रवेश करता सर्व भवनवासी लोकांची त्यांच्या होती गर्दी जमली. दशरथ मूर्छितच पडला. त्याला सुमंताने शुद्धीवर आणले. जरा भानावर आल्यावर राजा चौकशी करू लागला, राम कोठे आहे? तो तुला काय म्हणाला? मला त्याचा काय निरोप? सीता काय म्हणाली? रामाचा अत्यंत आवडता लक्ष्मण काय म्हणाला? तो तर सर्वांना सोडून रामाची सेवा करण्यासाठी वनात गेला. राम धन्य आहे. पित्याचे वचन पाळले जावे म्हणून तो वनात गेला. धन्य तो सेवाभावी लक्ष्मण. अरे सुमंता, राम लक्ष्मण कोठे झोपले? त्यांना अंथरून काय होते? पांघरून काय होते? त्या रामाची पाय कोणी चपले का रे? सकाळी त्याला कोणी उठवले का? अरे सुमंता, सांग ना, मला सगळेच सांग. मी त्यांना राणावनात पायी चालायला लावले. हाय रे देवा, या कैकीने माझे वैरच साधले. मला रामाचे वर्तमान सांग, ते ऐकून तरी माझे थोडेसे समाधान होईल रे. सुमंताने सारा वृत्तांत अगदी जसा घडला तसा सांगितला. ते ऐकताच दशरथाला अतिशय दुःख झाले. हो, गवता राम कसा झोपला? वल्कले कशी नेसली? जटा कशा बांधल्या? 3 रात्री उपोषण कसे केले? केवळ जलपान कसे केले? लक्ष्मण कसा जागत होता? सीता कष्ट कसे सहन करीत होती? ते त्रिवर्ग चित्रकूटाकडे कसे गेले? ते सर्व सुमंताने राजाला सांगितले. त्याचा परिणाम फार विपरीत झाला. दशरथाने रामनामाचा उच्चार सुरू केला. रामाचा ध्यास घेतला. त्याचा जीव कासावीस झाला. रामाच्या विरहाने त्याचे प्राण देहातून निघून गेले. त्यावेळी राजसदनात एकच अहंकार उठला. कौशल्याच्या सुमित्रेच्या आक्रोशाला सीमा चोरली नाही. कौशल्या, सुमित्रा कैकेयीला फार दोष देऊ लागल्या. नगरात शोकाचा सागर उसळला. सर्व अनर्थाला कारण कैकेयीच
असे सारेजण बोलू लागले. कौशल्या सती जाण्यास उद्युक्त झाली. डोके आपटून रडू लागली. राजाच्या 700 स्त्रियांनी फार शोक केला. कैकेयीला कोणी विचारीना, कोणालाही तोंड दाखवणे तिला कठीण. रामाचा वियोग, दशरथाचे मरण, वैद्यत्याची कुऱ्हाड, केवढे आघात. इंद्रपुरीसारखी अयोध्या अवकळा झालेली ओसाट गरवाट वाहू लागली. भरत सुद्धा कैकेयीचा त्याग करीत असे. लोक म्हणू लागले, लक्ष्मणाला वनातून परत आणा, त्या मंथरेचा वधच करावा, तिनेच सारे विष काढलेले. लोकांच्या शोकाचे क्रोधात रूपांतर झाले. त्यावेळी नाटलक मंडळी राजसदनात जमू लागली. ऋषी आले. दशरथाच्या मृत्यूचा सर्वांना शोक झाला. सर्वजण वशिष्ठांना भेटले. पुढे काय करावेचा विचार करू लागले. राजाच्या देहावर संस्कार केले कसे करावे. दहन करण्याचा अधिकार पुत्राला. पुत्र तर येथे कोणीच नाही. विधवा स्त्रिया किंवा प्रधान सुद्धा अधिकारी नाही. भरताला आणावा तोपर्यंत राजाचा देह कसा मिटेल, कसा टिकेल. वशिष्ठांनी शेवटी सर्वानुमते ठरवले की तेलामध्ये राजाचा देह ठेवावा, तो सुरक्षित राहील असे ठरवून त्याप्रमाणे केले. सुमंताला वशिष्ठांनी सांगितले, सुमंता, तुला पुन्हा अवघड कार्य. भरताला त्याच्या मामाच्या राजसदनात जाऊन युक्तीने परत बोलावून आण. आज्ञेप्रमाणे सुमंत निघाला. जाताना त्याचा शोक अधिकच वाढला, पण त्याने तो आवरला. दशरथ प्राण उत्कल नावाचा 10वा अध्याय समाप्त. 11वा सुरू. केकय देशाकडे रथ चालला होता. सुमंताच्या दुःखी विचारांनाही वेग आला होता. शोकाचा आवेग, रथाचा वेग सारखा. आपण किती अभागी. रामाला वनवासात पोचायचे काम मनातच करावे लागले. मी सांगितलेले वृत्त ऐकून राजाचे प्राण गेले, त्यालाही मीच कारण. दशरथाचे भाग्य म्हणून राम जातच त्याचे प्राण गेले. मी मात्र निष्ठुर हृदयाचा अजून जगलो. आता भरतालाही सारे सांगितले तर त्याची काय अवस्था होईल देव जाणे. या कैकेयीने व मंथरेने काय साधले, सर्व अनर्थ ओढवले असे विचार करीत करीत सुमंत पुढे जात होता. तिकडे भरताला रात्री स्वप्न पडलं. शीर्ष नसलेल्या धडाला कोणीतरी अभंगस्नान घालीत आहे. या स्वप्नाचा अर्थ वाईट हे जाणून भरत आधीच चलित चित्त झाला. पिता किंवा आपण किंवा आपले बंधू यापैकी कुणाचा तरी अंत होणार हे त्याच्या लक्षात आले. त्याला फार दुःख चिंता वाटू लागली. वशिष्ठाने सुमंताला अशी सूचना दिली होती की भरताला त्याने दशरथाच्या मृत्यूचे वृत्त सांगू नये. पण सुमंत जेव्हा केकयी देशात जाऊन भरताच्या मामाला भेटला, भरत शत्रुघ्न यांना अयोध्येला लवकर बोलावले, वृत्त सांगितले. भरताला ते वृत्त सांगितले. त्या अयोध्येत फारच काहीतरी अशुभ घडले, तेवढे भरताने ओळखले. सुमंत भरताजवळ तेथे स्पष्ट काही बोलला नाही. तरी भरताने सुमंताची दुःखमग्न स्थिती पाहिलीच होती. तरी त्याने मामाला विचारून तत्काळ रथात बसून शत्रुघ्नासह अयोध्येस प्रयाण केले. रथात बसून भरत अयोध्येत आला. मार्ग सगळे सुने, लोक सर्व दिनू आणि पशुपक्षी स्तब्ध, कोठेच वर्दळ नाही. त्याचा रथ पाहून मार्गात जे लोक ते होते तेवढे तिसरीकडे तोंड वळून दूर निघून जात होते. भरताला राज्याभिषेक होण्यामागे भरताचाही काहीतरी स्वार्थ होता असेही प्रजाजन समजत होते. राजप्रासादापर्यंत रथ त्वरेने गेला. भरत शत्रुघ्न लगबगीने खाली उतरले. राजसदनात शिरले. स्वागताला शांत चित्ताचे विशिष्ट काही ऋषी आले. भरताला त्यांनीच राज्याच्या मृत्यूची बातमी सांगितली, वार्ता सांगितली. भरताने आपल्या पित्याचा मृतदेह तैलडोहात बुडे ठेवलेला पाहिला. त्याला भडभडून आले. सीता 14 वर्षासाठी दूर रानात जाऊन राहणार ते गेलेले आहे. भरताला राज्याभिषेक झाल्याशिवाय कैकेयीला दिलेल्या वरदानाची पूर्ती होणार नाही. भरत फक्त ऐकत होता. त्याचे चित्त रामापाठोपाठ वनात गेले. त्याच्या दुःखाला पारा राहिला नाही. कैकेयीला मंथरेनेच सुचवले. जेव्हा त्याला कळले तेव्हा तो मंथरेला ठार करण्यास धावला. पण वशिष्ठाने त्याला महान प्रयत्नाने आवरले. गायी, ब्राह्मण, स्त्रियांचा वध करू नये याची समज दिली. भरताने कैकेयीची तीव्र शब्दात निर्भत्सना केली. मंथरेला त्याने जोराने लाथ मारली. रामावतारात तिला क्षमा करता यायची नाही हे ओळखून पुढे रामाने तिला असा उत्साह दिला की पुढील कृष्ण अवतारात जो मथुरेत येईल तेव्हा तिचे कुबड सरळ करील. पण फार पुढच्या गोष्टी. यावेळी मात्र मंथरा आजन्म कोबडी ती कोबडीच राहिली. भरता, तू राज्य करायला हवे, त्यासाठी पट्टाभिषेक करायला घ्यायला हवा वशिष्ठ सांगत होते. आणि भरत त्या बेताला रडत रडत पण आवेशाने विरोध करीत होता. वशिष्ठाने भरताची ठाम भूमिका ऐकली. शत्रुघ्नाकडे पाहिले. तो काय तो देवभानावर नव्हता. आपण काही करावे किंवा न करावे
याचा मागमूसच त्या मुणक्स शत्रुघ्नाच्या मनात येत नव्हता. वशिष्ठ इतर ऋषी यांनी विचार केला. शेवटी वशिष्ठ कुलगुरूंच्या अधिकारवाणीने म्हणाले, भरता शोक करू नको. राजपुत्र म्हणून तुला काही कर्तव्य लगेच करायचे. तुला राज्य करायचे नाही, पण आता जसे करू, रामाच्या पादुका पण राजसिंहासनावर ठेवू, त्याच्यावर अभिषेक करू. मग तू यथाविधी दशरथ महाराजांचे उत्तर कार्य करावे. मग आपण रामाला भेटायला वनात जाऊ, त्याला सर्व सांगू, तो काय ठरवेल ते करू. वशिष्ठांनी कौशल्याला आश्वासन दिले होते की तिची व रामाची भेट घडून आणीन. तिने सती जाऊ नये आणि वशिष्ठांचा उपदेश भरताने मानला. तेव्हा वशिष्ठांनी ची योजना पक्की ठरली. भरताने जेव्हा राजाचा देहदहन केला तेव्हा ते आश्वासन त्यांनी मलतीला पुन्हा दिले. सती जाण्यापासून परावृत्त केले. राजाच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केले. सर्व पुण्य दिवस नीट केले. अयोध्येचा राजा दशरथ स्वर्गात देवांच्या संगतीत पुण्यभोग भोगण्यासाठी गेला. देवांना युद्धात विजय प्राप्त करून देणारा दशरथ इंद्राला भेटून त्याच्या लोकात राहू लागला. श्रीभावात रामायण अयोध्याकांड भरताच्या अयोध्येत आगमन रामपादुकावर अभिषेक नावाचा 11वा अध्याय समाप्त झाला. पुढील भागात पुढील विषय बघूया. हरये नमः. प्रभु रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रवेस्तरम् एकैमक्षरं पुंसां महापातकनाशनम्.